नमस्कार. भाग्योदय ज्योतिष, वास्तू व हस्तरेखा व कुंडलीमंथन यांच्या ग्रुप तर्फे आज वेगळा विषय घेऊन श्री पेडणेकर सर आलेले आहेत. आपण प्रत्येक जण गुरुग्रंथ वाचतो, गुरुग्रंथाचं पठण करतो, गुरुची उपासना करतो. तर गुरुची उपासना का करावी, गुरुची उपासना कशी करावी, गुरुच्या उपासनेमध्ये काय करावं, याच्या संबंधात माहिती देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी आज विनोदजी पेडणेकर सर आलेले आहेत. विनोदजी पेडणेकर सर, तुमचं या ग्रुपवर व्याख्यानासाठी सहर्ष स्वागत आहे. विनोद पेडणेकर सर हे एका फार्मा कंपनीमध्ये सिनियर पदावर कार्यरत आहेत आणि मुंबईमध्ये एका दत्त मंदिराचे प्रमुख ट्रस्टी आहेत. म्हणजे त्या दत्त मंदिरामध्ये जे काही उत्सव चालतात ते सर्व विनोद पेडणेकर यांच्या सरांच्या अधिपत्याखाली चालतात. असे हे गेले अनेक वर्ष दत्त संप्रदायामध्ये वावरणारे, दत्त संप्रदायाला समजून घेणारे आणि दत्त संप्रदायाचा आशीर्वाद असलेले अशी विनोदजी पेडणेकर आहेत. आज व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. सर, आपण या ग्रुपवर आपलं स्वागत आहे आणि आपलं व्याख्यान सुरू करू शकता. धन्यवाद कन्ननवरे सर. पहिला आपण सरळ जे गुरुचरित्राची जशी पार्श्वभूमी आहे त्यानुसार आपण पहिलं गणपतीला वंदन करूया, सरस्वतीला वंदन करूया आणि संपूर्ण गुरु परंपरेला वंदन करून या व्याख्यानाला म्हणूया किंवा एक साधारणतः आपण डिस्कशन असा शब्द ठेवूया. आणि नंतर तुम्ही म्हणालात की काही 10-15 मिनिटं प्रश्न लोक विचारू शकतात. तसं गुरु परंपरेला वंदन करून आपण या विषयाला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं मला तुमचं फार कौतुक वाटतंय, कारण तुम्ही विषय देताना असा दिला होता, मला सांगितलं होतं आणि मुख्यपणे या विषयावर बोलण्याचा अधिकारी आहे असं कधीच म्हणू नये, पण एक अभ्यासक आणि गुरुसेवा म्हणून या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्या वेळेला तुम्ही मला या विषयासाठी विचारणा केली त्यावेळी नेमका मी पारायणात होतो, त्यामुळे न बोलण्याचं मला परमिशनच नव्हतं. त्यात तुमचा आदेश म्हणजे गुरुचा आदेश म्हणून हे मी स्वीकारलंय. तर विषय होता तुमचा की गुरुग्रंथांचे मानवी जीवनावरील परिणाम व महत्व. साधारणतः लोक गुरुचरित्रावर बोलताना गुरुचरित्राचा आपल्याला काय अनुभव आलाय, त्याचे काय लाभ होतील, त्याचे काय फायदे होतील, त्याच्यात कसे चमत्कार घडतात, गुरूंनी काय केलं, मग ते वाचून मला काय मिळालं, अशा विषयांवरती बऱ्याचदा बोलणं आणि निरूपण होत असतं. पण यातलं जे मानवी जीवनावरील परिणाम आणि महत्व हे एखाद्या अधिकारी व्यक्तीकडनंच असं काहीतरी विषय येऊ शकतो. तर या मानवी जीवनावरील परिणाम आणि महत्व जर म्हणायचं तर ज्यावेळेला हा विषय हातात आला त्यावेळेला गुरुग्रंथ म्हटलं गेलं, तर गुरुचरित्र न म्हणता गुरुग्रंथच का म्हटलं असावं असं माझ्या मनात थोडंसं चालत होतं. आणि त्याच वेळेला विचार करताना मला शंकरगीतेची आठवण झाली. शंकरगीतेमध्ये जी शंकरगीता भगवंत वासुदेव अघोर यांनी लिहिलंय, हे शंकर महाराजांचे चरित्र असं म्हणूया. 18 अध्यायाचे लिहिलेलं हे सुद्धा एक प्रकारचं गुरुचरित्र आहे. तर त्यात ते म्हणतात की गुरु आहे माझा प्राण, गुरु सर्वस्वांची असे खाण, गुरुच माझे कल्याण अशी निष्ठा लागते. तर पहिला विषय असतो की गुरुविषयी आपली किती निष्ठा आहे. आणि मग ते म्हणतात आणखीन 2-3 ओव्या सोडून की आपल्या गुरुचे चरित्र त्यालाच म्हणावे गुरुचरित्र, असं त्यांचं म्हणणं आहे. मग आपण आता जो विषय घेणार तो गुरुग्रंथ ह्या पंक्तीमध्ये आपण राहून बोलूया. तरी जे गुरुचरित्र आपण मुख्यत्वे हाताळणार आहोत ते श्री नृसिंह सरस्वतींचं चरित्र. मग या नृसिंह सरस्वतींच्या चरित्रामध्ये जी काही गुरुचरित्राची मांडणी केली आहे त्याला काही शास्त्राचं, श्रुतीच्या किंवा प्रमाणाचा काही आधार असेल का, असा एक विषय होतो. मग टेंबे स्वामी एका ठिकाणी म्हणतात की त्रयसेव्य असं म्हटलेलं आहे, म्हणजे गुरु, ईश्वर आणि वेदांत याचं सेवन करावं असं म्हटलेलं आहे. आणि याचं स्वतः पालन टेंबे स्वामींनी स्वतः पूर्णपणे केलेलं आहे. तर त्रयसेव्या म्हणजे काय, आता आपण म्हणतो की काही ठिकाणी असं की गुरुलाच परमेश्वर म्हणून गुरुची सेवा आपल्याला करता यायला हवी. पण गुरुला म्हणजे जे गुरुचरित्राचं सुद्धा सार आहे की गुरुलाच परमेश्वर मानावं, पण ते म्हणतात की गुरु, ईश आणि वेदांत. आता वेदांत हा जर विषय त्यातला घेतला आपण, तर वेदांत म्हणजे आपण आपल्या सोयीसाठी आणि सोप्या भाषेसाठी म्हणू की ज्ञान आहे ज्याच्याने आपल्याला मोक्ष लाभणार आहे असं आपण म्हणूया. तर ज्ञान हा मोक्षाकडे घेऊन जाणार आणि जे ज्ञानी आहेत, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्यांना महाराजांची प्रचिती आलेली आहे, त्यांच्याकरिता कर्म तसंच एवढंसं शिल्लक राहत नाही.
पण टेंबे स्वामींनी स्वतः मात्र ज्यांच्याशी दत्त महाराजांचा संवाद चालत असे, त्यांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीही गोष्ट करत नव्हते. त्यांनी आयुष्यभर आजीवित्वम, त्यांनी म्हटलं आजीवित्वम त्रयसेव्या, असं हे त्यांनी दत्तपुराणामध्ये म्हटलेलं आहे. तर का करावं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की शांडिल्य अथर्व संवादामध्ये असं आटलेलं आहे की इंद्र आणि इतर जे देव आहेत ते स्वर्गामध्ये असताना सुद्धा आपल्या मनामध्ये अभिमान निर्माण होऊ नये, गर्व निर्माण होऊ नये म्हणून ते सदैव गुरुसेवा आणि ईशसेवा करत असतात. मग आजीवितोम त्रयसेव्या वेदांतो गुरुरीश्वर असं म्हटलेलं. मग हे झालं देवादिकांचं. टेंबे स्वामींनी असं म्हटलंय. मग आपल्यासारख्या लोकांचं ज्यांना अर्धवटच ज्ञान आहे, अजून ईश्वर साक्षात्कार झालेले आहेत, त्यांना मात्र हे सगळं कर्मकांड करावं लागणार आहे. मग गुरुग्रंथावर बोलत असताना आपण एक जे शास्त्राच्या आधारे गेलं तर साधारणतः अनुबंध चतुष्टय असा विषय शास्त्र करतं. म्हणजे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. तर आता या गुरुग्रंथाचं अधिकारी कोण असेल, तर गुरुग्रंथ सेवन करण्याचा अधिकारी जो आहे की खरं तर जो निर्मत्सर आहे. जसं गुरुचरित्रामध्ये म्हटलंय की मन असता निर्मळ अंतःकरणाने तुम्ही कधीही गुरुचरित्र करू शकता. आता जे अंतःकरण निर्मळ आहे याचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये पापाचा अंश शिल्लक नाही आहे. अशी व्यक्ती ह्या अनुबंध चतुष्टयामधला पहिला जो मुद्दा आहे की अधिकारी आहे गुरुचरित्रासाठी. मग गुरुचरित्राचा विषय काय आहे, तो जो आपण साधक याच्याने बघतो, गुरुचरित्राचा विषय आहे की आपली गुरुचरित्राचा विषय हा खरं तर धर्माचा विषय आहे. जसं शंकराचार्य म्हणतात की अभ्युदय आणि निश्रेयस साधनम चोदना लक्षण धर्म. हा तर धर्माचं ध्येय काय असतं की अभ्युदय व्हावा. अभ्युदय कुणाचा, तर सर्व प्राणीमात्रांचा. जे भक्ती करतात त्यांचाही आणि भक्ती न करणाऱ्यांचाही आणि सर्व प्राणीमात्रांचा अभ्युदय. आणि पुढे म्हटलंय की निश्रेयस. अभ्युदय म्हणजे काय, तर माझी सांसारिक प्रगती व्हावी, चांगली नोकरी लावावी, लग्न करावं, मुलांचं भलं व्हावं, धनधान्य संपत्ती हे सगळं असावं. गुरुचरित्रामध्ये कामधेनू हा शब्द किंवा कल्पतरू हा शब्द बऱ्याच झालेला आहे. आणि अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलंय की गुरु साक्षात नृसिंह सरस्वती गाणगापूरला असताना अनेक लोक तिकडे येत असत. का, तर जसं आजच्या काळात होत असतं गुरुकडे जाणं, तसंच अडलेल्या संकटांसाठी, अडचणींसाठी, रोगपरिहार होण्याकरिता, पुत्र संतती प्राप्त होण्यासाठी किंवा संपत्ती मिळावी या इच्छेने त्याही वेळेला लोक जात असत. हा झाला त्यातला अभ्युदय, किंवा दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर प्रेयस प्राप्ती. पण त्याच्या पुढे जाऊन शास्त्र सांगतं की प्रेयस नाही तर त्यासोबत आपल्याला श्रेयस सुद्धा, निश्रेयस, ज्याला आपण सोप्या शब्दात म्हणूया की मोक्षप्राप्ती किंवा खरोखरचा साक्षात्कार होणं, हे दोन्ही उद्देश गुरुचरित्रामध्ये ठेवले गेले आहेत. आता हे कसं होईल, तर दोन्ही उद्देश प्राप्त करण्यासाठी पहिले जर प्रयोजन आहे त्याचं की लोकांना, किंवा टेंबे स्वामींचं जे घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की भुक्तींच्या मुक्तीम, तर मला या संसारातले सगळे भोग मिळावेत, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि त्याच्यानंतर मला मोक्षाकडे सुद्धा न्यावं, यासाठी प्रार्थना गुरूंकडे केलेली आहे. अगदी गुरुचरित्र सुद्धा याच वाटेने जातं. याच वाटेने जाता आता म्हणजे प्रस्तावना करत असताना उदाहरण नको म्हणून आपण त्या विषयावर परत एकदा येऊ शकतो. तर खरं तर प्रयोजन असं असेल की सकल दुःखांची निवृत्ती व्हावी आणि परमानंद प्राप्ती व्हावी, हे त्याचं प्रयोजन असेल. मग त्याचा संबंध काय असणार आहे, तिसरा मुद्दा जो होतो की अधिकारी आणि फल याचा संबंध असल्यामुळे हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये ईश्वराविषयी म्हणजे नृसिंह सरस्वतीविषयी म्हटलेलं आहे, भक्तांविषयी म्हटलेलं आहे आणि सिद्ध आणि नामधारक या संवादामार्फत त्या सगळा जो कथा भाग आलाय त्यातनं ज्ञान दिलंय, उपदेश दिले गेलेले आहेत आणि कथेमार्फत त्यांचं कल्याण कसं झालंय असा संबंध आलेला आहे. प्रयोजन सुद्धा हेच आहे आणि यातला विषय आहे की गुरुभक्ती हा विषय याच्यामध्ये येतो. तर मूळ विषय जो गुरुचरित्रामध्ये बऱ्याचदा बाजूला राहतो तो असं की मोक्षासाठी किंवा ज्ञानासाठी गुरुचरित्राचा अभ्यास कोणी करताना फारसा आढळत नाही. काही विविक्षित मंडळी असतील जे ज्यांना चांगली गुरुभक्ती लाभलेली आहे आणि गुरूंचा ज्यांना आशीर्वाद लाभलेला आहे ती मंडळी ज्ञानाच्या वाटेने जात असतात. मग याचा अर्थ असं होऊ शकतो का की गुरुचरित्राचा वर्षानुवर्ष पारायण केल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती परमार्थाकडे जाणार नाही. मोक्ष आपण म्हणूया नको, कारण की मोक्ष हा फार उच्च अवस्था आहे. खरं तर मोक्ष म्हणजे बऱ्याचदा काही जणांना असं वाटतं, आता आपल्याकडे असलेले सगळेच अभ्यासू आणि वाचक आणि ज्ञानी मंडळी आहेत त्यांना हे क्लिअर असेल
की मोक्ष म्हणजे काय? मोक्ष हा जिवंतपणे असलेली अवस्था आहे. तर सकळ दुःख निवृत्ती झालेली आहे, निरतिशय सुख प्राप्त आहे, मी सदैव आनंदामध्ये राहतोय, माझ्या मनामध्ये कोणत्या प्रकारच्या विषय वासना शिल्लक नाही आहेत, मी निर्मोही झालेलो आहे, ही खरं तर मोक्षाची अवस्था आहे. त्याला ज्ञान जोडून येतं की जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मोक्ष किंवा आणखीन सोप्या शब्दात जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य प्रतिपादन हे खरं तर अध्यात्माचं रहस्य आहे. हे प्राप्त करता आलं पाहिजे. मग हे प्राप्त करण्याचं जर सगळ्यात सोपं साधन असेल तर ते म्हणजे वेदांतांचा अभ्यास करणं, ज्ञान प्राप्त करणं. पण ज्ञान जो अधिकारी शब्द होता त्यात असं आहे की गुरुकडनं आल्यानंतर ज्या अधिकारी शिष्याला, पुरुषाला जे ऐकायला येतं, मग वेदांचं तत्वमसी असेल, अहम ब्रह्मास्मी असेल, आणि 4 महाकाव्य ऐकून त्यांना त्यांची समाधी लागते, त्यांना उपरती होते. पण हे केव्हा होईल? जर आपल्याकडे आपण निर्मत्सर असू, आपला सगळा मलनिक्षेप, आपल्या मनामधलं, चित्तामधलं, अंतःकरणामधलं सगळं पाप जर धुवून गेलं असेल तर हे सगळं प्राप्त होऊ शकतं. मग तीच व्यक्ती ज्ञानाची अधिकारी आहे. मग प्रश्न असा येतो की अशी ज्ञानाची अधिकारी असणारी व्यक्ती करोडोतनं एखादी सापडेल, मग बाकीच्या करोडो लोकांनी काय करायचं? त्यांना या मार्गाकडे जाता येणार नाही का? किंवा ते गुरुचरित्राचा अभ्यास किंवा साधन म्हणून उपयोग करू शकणार नाहीत का? तर गुरुचरित्र हे त्याचसाठी आहे, कारण की गुरुचरित्राची जी मांडणी आहे ती 3 अंगांमध्ये केलेली आहे, 3 कांडामध्ये केलेली आहे, ज्याला आपण ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड असं म्हणतो. तो पहिलं ज्ञानकांड येतं, त्याच्यामध्ये 1 ते 24 अध्यायामध्ये ज्ञानकांड येतं, नंतर 25 ते 37 या अध्यायामध्ये कर्मकांड आहे, आणि सगळ्यात शेवटी उपासनाकांड. तर ज्ञानकांड आपण थोडं मागे ठेवलं, ज्या ज्ञानकांडावर आपण थोडंसं बोलणं केलं की सगळं वेदांताचं ज्ञान व्हावं, तत्व कळावीत, आपल्याकडे चिंतन जागृत व्हायला हवं, हे जरासं जड जाईल म्हणून माझ्यासारख्या भक्तांसाठी कर्मकांड सांगितलंय. तर कर्मकांडातनं काय प्राप्ती होणार आहे? तर जी वेदांनी सांगितलेली जी नित्य नैमित्तिक कर्म असतील, विविध व्रतोपासना सांगितले असतील, त्याच्यातनं माझी चित्तशुद्धी व्हायला पाहिजे, परमेश्वराकडे माझी अधिकची ओढ निर्माण होणं, हे या सगळ्याचं काम आहे. आणि हे कर्मकांड म्हणजे आपण असं म्हणूया की यज्ञ करणं, पूजा करणं, धर्माचं पालन करणं, पवित्र ग्रंथांची पारायण करणं, अभ्यास करणं, पुराण श्रवण करणं, कीर्तनाला जाणं, ते ऐकणं, हे झालं कर्मकांडाचा भाग. ज्ञानकांड म्हणजे खरं तर फक्त आत्मचिंतन आहे आणि अध्ययन आहे. त्यामुळे हे का विशिष्ट असं म्हणता येईल की प्रगत अवस्थेला याची प्राप्ती होती. मग भक्तिकांड आणि कर्मकांड हे धरून आपल्याला त्या वाटेवरती जाता येतं. मग भक्तिकांड म्हणजे उपासनाकांड, जे गुरुचरित्रामध्ये ते शेवटी आलंय, 38 ते 51 या अध्यायामध्ये ते उपासनाकांड किंवा भक्तिकांड म्हणून देतं. तर भक्तिकांडात काय होत असेल तर प्रेम आणि समर्पण भावना जी ईश्वराविषयी आपल्या गुरुप्रती जी आहे ती वाढते, आणि जेव्हा ईश्वर कृपा प्राप्त होते आपल्याला शांती लाभते, आणि मग आपण ह्या ज्ञानाकडे जाण्यासाठी मोकळे होत असं आपण म्हणूया. असं हे शास्त्राला धरून गुरुचरित्राची रचना ग्रंथकर्त्यांनी केलेली आहे. आता तसं पाहता नृसिंह सरस्वती हे खरं तर शंकराचार्यांच्या गुरुपरंपरेतले आहेत असं म्हणूया. खरं तर दत्तात्रेय जे पीठ आहे, आपण जर तसं बघायला गेलो, जो आपला 4वा अध्याय आहे त्याच्यामध्ये आपण अत्री आणि अनुसूयांना दत्त महाराजांची प्राप्ती झाली आणि त्यांच्याकडेच ते पुत्ररूपाने अवतरित झाले अशी कथा पाहतो. त्याचा जर संदर्भ घेतला तर अत्री हे आपल्या गुरुपीठाची सुरुवात आहे, कारण की अत्रींनी सुरुवातीला दत्तात्रयांना शिक्षण आणि शिक्षा दिलेली आहे आणि त्यातनं त्यांनी पुढे काम केलं. मग या दत्तात्रयांचा कलियुगातील अवतार म्हणून आपण श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांना पाहतो, ज्या 2 अवतारांची या गुरुचरित्रामध्ये चर्चा केलेली आहे. पण हे गुरुचरित्र म्हणताना गुरुचरित्र आणि दत्त हे 2 शब्द एकच होऊन गेलेले आहेत. प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर फक्त 5 ते 10 अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ चरित्र आपल्याकडे येतं, आणि उरलेल्या 11 ते 51 अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वतींनी केलेल्या लीला, त्यांची जन्माची कथा आणि बाकीच्या सगळ्या त्यांचे उपदेश वगैरे सगळे भाग हे 11 ते 51 अध्यायामध्ये येत असतात. बाकीचा जो पहिला अध्याय तो मंगलाचरणाचा आहे, दुसरा जो अध्याय तो विश्वोत्पत्ती आणि कली आणि ब्रह्माचा संवाद आहे. मंगलाचरणाला सुरुवात करत असताना सुद्धा नामधारकाने पहिलं आपण जसं नेहमी करत असतो गणपतीची आणि नंतर सरस्वतीची आराधना केलेली, त्यांचं स्मरण केलं, त्यांचं सेवन केले. ब्रह्मा विष्णू महेश गुरु आणि जे कवी आहेत, संत आहेत,
आपले माता पिता आणि जे आपल्या कुळातले श्रेष्ठ पुरुष त्यांचं स्मरण केलंय. मग हीच आपल्याला इथूनच आहे की आपल्या पूजा पद्धतीची, आपल्या रोजच्या अभ्यासाची त्यांनी आपल्याला एक आदर्श घालून दिला की करत असताना श्री गणेशाय नमः, सरस्वती नमः, गुरुभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः असं करत आपल्याला पुढे जायचं. मग हे करत असताना आपण जर विषयाकडे पुढे गेलो तर हे गुरु ते कसं म्हणतायत की त्यांनी स्वतःला नामकरणी म्हणवलंय. नामधारक असा शब्द त्यांनी स्वतःसाठी घेतलाय आणि पुढे म्हटलंय की सरस्वती हा शब्द आलाय, गंगाधर सरस्वती. तर असा एक उल्लेख सापडतो की ज्या वेळेला ते गुरुचरित्राची रचना करण्याकरिता गेले तेव्हा त्यांना तितकंसं जमत नव्हतं की आलेल्या लेखनातले ते नष्ट होई किंवा विस्मरण होत असेल, आणि म्हणून त्यांना गुरूंनी किंवा सिद्धाने देवीची किंवा सरस्वतीची उपासना करायला सांगितली आणि त्यांनी नंतर हे सरस्वती नाम धारण केलं आणि नंतर ते सरस्वती गंगाधर या नावाने त्यांनी पुढे ही सगळी विषयाची रचना केली. सांगण्याचा मुद्दा असा आहे की गुरु भक्तीबरोबर गुरुचरित्रांचं जे पारण करतात किंवा जे दत्त संप्रदायामध्ये आहेत त्यांना शक्तीपूजा किंवा शक्तीची उपासना सुद्धा तेवढीच आवश्यक दाखवली गेली आहे. नरसोबाची वाडी असेल, गाणगापूर असेल किंवा इतर जी दत्तक्षेत्र आहेत, अगदी माहूर इथे जरी आपण गेलो तर त्याच्या आजूबाजूला आपल्याला शक्तिस्थानं सापडतात. किंवा ज्या नृसिंह सरस्वतींचा आपण उल्लेख करताना असं म्हटलं की ते शंकराचार्यांच्या परंपरेमधून आलेले आहेत. शंकराचार्यांचा शृंगेरीला असलेला मठ, शंकराचार्यांनी सुद्धा शक्ती उपासनेला तेवढंच महत्त्व दिलं गेलं. हे सांगण्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा गुरुचरित्रांची हे करत असताना बरेचसे सांप्रदायिक विषयामध्ये असं होतं की थोडीशी लोक जे आहेत ती ह्या शक्ती उपासनेपासून दूर जातात. तर शक्ती उपासना म्हणजे मी शाक्त संप्रदाय म्हणत नाहीये, पण जे काही देवीची उपासना असेल, जसं आपण म्हणतो की मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा गणपतीचा मंत्र म्हटला. नंतर म्हणेन की नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव. हे सगळं बोलवणारी, आपल्याला सुचवणारं, स्मृती देणारी, धृती देणारी ही शक्ती आहे, शारदा आहे, सरस्वती आहे, विद्या आहे. तर तिचं आव्हानही आहेच, कारण की हिंदू धर्म, अध्यात्मशास्त्र, शिवशक्ती या दोन शब्दावर आधारलेलं आहे. जिथे शिव आहे म्हणजे चैतन्य आहे तिथे शक्ती ही असायलाच हवी. तिला कोणी माया म्हणा किंवा आणि काय म्हणा किंवा वेगवेगळ्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या वेगवेगळ्या नावाने जरी तिचं उच्चारण केलं तर ती शक्ती आहे हे मुळात आपल्याला कळलं पाहिजे. फार एका चांगल्या विद्वानाच्या तोंडातनं त्याचं उदाहरण ऐकलं होतं की नुसती सुरी कामाची नाही. नुसता सुरा जर हातात असेल, जर त्या सुरीला धार नसेल तर सुरी हे चैतन्य आणि त्याची असलेली धार ही शक्ती असं त्यांना म्हणणे. मग शक्ती उपासना सुद्धा त्याबरोबरच येत जाते. असो, आपण आता थोडंसं गुरुचरित्राच्या अंतरंगाकडे वळूया. सुरुवात करणारा जी अवस्था आहे बघा, सुरुवात होते तो जो हा नामधारक आहे, हा नामधारक म्हणजे कोण आहे? जे सायनदेव साखरेंचा, जे सायनदेव साखरे स्वतः नृसिंह सरस्वतींबरोबर राहिले होते, वावरले होते आणि त्यांच्या कृपाछत्राखाली त्यांना सिद्धी प्राप्त झाले होते आणि ते उच्च पदाला गेले होते. अशा सायनदेव साखरेंच्या नातूचा नातू आहे तो. म्हणजे सायनदेव साखरे जे नृसिंह सरस्वतींचे समकालीन आहेत, त्यांच्या हा 5व्या पिढीत जन्माला आलेला आहे. साधारणतः 20 वर्षाचं आयुर्मान जर सायनदेव साखरे, म्हणजे आपण पुढच्या पिढीचं 20-20 वर्षांनी नवीन पिढी आल्याशी जर धरलं तर सायनदेव साखरेंच्या नंतर किंवा गुरूंच्या निजानंद गमनानंतर साधारणतः 70-80 किंवा 100 या वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या नामधारकाने या ग्रंथाची निर्मिती केली असेल असं आपण म्हणूया. मुळात जर आपण आता गुरुचरित्र आणि कोणत्या इतर ग्रंथाचं साधर्म्य जर साधायला गेलो तर मी भगवद्गीतेच्या जवळ पुचेल की भगवद्गीतेमधला जो पहिला अध्याय आहे तो आहे तो अर्जुन विषाद योग. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं म्हटलेलं आहे. तर ज्या वेळेला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा अर्जुनासारखा शूरवीर समोर बघतो की आपले सगळे नातेवाईकच समोर आहेत आणि आता तो युद्धाला थोडासा घाबरतो हा शब्द खरं तर चुकीचा होईल. त्याच्या मनामध्ये मोह निर्माण होतो आणि त्याच्यामधनं, त्या मोहातनं शोकाची निर्मिती होते आणि त्याला असं कळत नाही की आता तेवढे सगळे युद्धाची तयारी केल्यानंतर हा प्रश्न पडतो. खरं तर घाबरतो हा शब्द चुकीचा आहे. ज्याने इंद्रादी देवांना युद्धामध्ये जिंकलंय तो घाबरण्याचा प्रश्न नाही, पण त्याच्या मनामध्ये मोह किंवा संभ्रम निर्माण झालाय. मग आता अर्जुनाची जी असलेली अवस्था आहे आणि त्याला प्राप्त झालेला कृष्ण जो गुरु आहे, तीच अवस्था जर आपल्याला प्राप्त केली तर हे गुरुचरित्र आपल्याला नीट समजेल.
म्हणजे सायनदेव साखरेंची अवस्था जर आपल्याला समजायची असेल तर असं म्हटलंय बघा त्यांनी, पहिल्या अध्यायाच्या 74 पासून जी ओवी सुरू होते त्यात असं म्हटलं की ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम करणे कष्ट तसे अति गहनी सदा ध्याय श्री गुरुसी. काय म्हटलंय की नाव तर त्याचं नामकरणी आहे, त्याला गुरूंचं नाव प्राप्त झालेलं आहे, पण अतिशय गहनी कष्ट, फार कष्ट आहेत त्याला, पण सदा ध्याय श्री गुरुसी. पण त्या कष्टामध्ये सुद्धा तो गुरुचं ध्यान करतोय. असे मनी व्याकुळित, मनामध्ये व्याकुळ झालेला आहे, चिंते वेष्टीला असे बहुत, मनामध्ये भयंकर चिंता निर्माण झाली. तुमच्या आमच्यासारख्याच प्रॉब्लेम मध्ये तो अडकले असं म्हणूया. गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. यातला जो निर्वाण मानसे हा जो शब्द आहे तो अतिशय महत्वाचा आहे. निर्वाण मानसे म्हणजे काय, तो मरणापर्यंतच्या निश्चयाने निघालेला आहे. आता एकतर मी गुरूंची भेट घडून येईल किंवा माझ्या देहाचा अंत जरी झाला तरी झाले, पण मला गुरु भेटीशिवाय आता काय मी थांबणार नाही, अशी तळमळ ज्या वेळेला निर्माण होते त्याच वेळेला गुरूंची भेट होते किंवा गुरूंची कृपा होते. खरं तर गुरूंची भेट, गुरूंचं दर्शन आणि गुरूंची कृपा ह्या तिघांमध्ये खरं तर अंतरच नाही. गुरूंचं दर्शन झालं, गुरूंची भेट झाली म्हणजे कृपा ही ओघाओघाने आलीच. बरोबर आहे का गणनवरे सर? बरोबर, अगदी बरोबर आहे सर, बरोबर, अगदी बरोबर आहे. अतिशय अतिशय मार्मिक आणि अतिशय प्रभावी वाणीने बोलत आहात. छान. तर आता तो अतिनिर्वाण मानसे निघालाय, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की गुरु भेट आणि दूरदर्शन हेच कृपा आहे ना. मग परिप्रश्नेनं सेवया म्हणा की आणखीन गुरुसेवा करा, त्यांचं श्रवण करा की काय. गुरु भेटणं हाच लाभ आहे, फार मोठा प्रसाद आहे तो. गुरु भक्ती लाभणे हा सुद्धा मोठा प्रसाद आहे. असं पुढे ते काय म्हणतात आहे की अतिनिर्वाण अंतःकरणी लय लावणे गुरुचरणी. निर्वाण अंतःकरणी आणि लय लावणे गुरुचरणी. गुरुचरणाचं ध्यास आहे त्याला. जातो शिष्य शिरोमणी क्षुधा तृषा विसरोनिया. क्षुधा आणि तृषा म्हणजे भूक ताण राहिलेलीच नाहीये. याला आपण आधार देऊ भागवताचा. परीक्षितेला तिसऱ्या दिवशी त्यांना विचारलं शुकमुनीने, बाबा रे 3 दिवस झाले तू जेवला नाहीयेस. तर तो म्हणतोय की 3 दिवस मी जे अमृत पान करतोय त्याच्याने मला काय ताण आणि भूक राहिलेलीच नाहीये, कारण की आता मी हे ज्ञानामृत सेवन करतोय. ही भावना, या भावनेने जेव्हा गुरुचरित्राचं श्रवण होईल, पठण होईल, पारायण होईल, वाचन होईल, त्यावेळेला आपण सुद्धा त्या अवस्थेपर्यंत पोचू. मग ती अवस्था कशी आहे? जर ती अवस्था पोचायची असेल तर टनकन आपल्याला 52व्या अध्यायामधल्या अवतरणिकेपर्यंत पोचावं लागेल. तर अवतरणी काय म्हणते, सेवून या गुरुचरित्र नामधारकात तटस्थ होत अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती कंठ झाला सद्गती गात्रे झाली सकंपित विवर्ण भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा. असं म्हटलंय. समाधी सुखे न बोले देह अनुमानिन हाले सात्विक अष्टभावो देले. 51 अध्यायाला, पहिल्या अध्यायाला सुरुवात केली, 51 अध्यायापर्यंत, 51 अध्याय होईपर्यंतची अवस्था काय झाली आहे की तो समाधीच्या अवस्थेला गेलाय, ब्रह्मानंदी निमग्न पे ब्रह्मानंदीपर्यंत पोहोचलाय. म्हणून मी मगाचा विषय घेतला होता की धन, दारा, संपत्ती हे सगळं आहेच, नक्कीच मिळणार, पण त्याच्याबरोबर काय मिळायला पाहिजे, माझा परमार्थिक सुद्धा विकास व्हायला पाहिजे, मला आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, मला ब्रह्मानंद प्राप्त करता यायला पाहिजे, जे इथे या नामधारकाला प्राप्त झालेलं आहे. पण नामधारकाला हे कसं प्राप्त झालं तर त्याला सिद्ध भेटले, आणि या नामधारकाने सिद्धांकडून ते सगळं समजून घेऊन तो ईश्वरचरणी गुरुचरणी इतका लीन झालाय की त्याला ही सगळी अवस्था प्राप्त झाली. असं एक गुरुचरित्राचं साधारणतः एक आपण असं म्हणूया की एक पार्श्वभूमी तयार होती की आपल्याला जर त्याचा एक स्वतःचा माइंडसेट बनवायचा असेल तर तो आपल्याला असा बनवावा लागेल. याच्यानंतर आपण गुरुचरित्राच्या मांडणीवरती जाऊया. जसं मगाशी म्हटलं की पहिला अध्याय हा फक्त मंगलाचरण आहे, नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये विश्वोत्पत्ती सांगितलेली आहे. विश्वोत्पत्ती म्हणजे ब्रह्मदेवाने विष्णूंच्या सांगण्यावरनं या सृष्टीची निर्मिती केली. सृष्टी निर्मिती करताना ब्रह्मदेवाला कळलं की सृष्टी मलाच माहिती नाही निर्माण कशी करायची, म्हणून त्याला भगवंताने वेद दिले आणि त्या वेदांच्या ह्याच्यातनं त्याने या सृष्टीची निर्माण केलं. त्यावेळेला त्यांनी 4 युगांचं वर्णन केलेलं आहे. सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापारयुग आणि कलियुग आहे. आता ही जी युग आहेत ती युगांचं वर्णन बघा कसं आहे. सत्ययुगामध्ये लोक सत्याचरणी होते, म्हणून त्यावेळेला फक्त ध्यान आणि ज्ञान एवढंच विषय आहे.
नंतर त्रेतायुगामध्ये मात्र त्यांच्या हातामध्ये कमंडो आला आणि यज्ञयाग सुरुवात झालेले आहेत. पण लोक तरी सुद्धा थोडीशी सदाचरणी होती. द्वापार युग म्हणजे जे कृष्ण आहेत त्यावेळेला तुमच्या हातामध्ये शस्त्रास्त्र आली, म्हणजे आता सगळं काही म्हणजे सत्य आणि असत्य, पाप आणि सगळ्या गोष्टींचा काऊर माजला. आणि त्यांनी कलियुगाचं वर्णन थोडंसं विस्तारानं केलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये ते म्हणतात तो कसा आलाय की एका हातामध्ये लिंग शिष्ण धरून एका हातामध्ये आणि जिव्हा बाहेर अशी लटकत तो ब्रह्मदेवाकडे अगदी ॲरोगंटली आलेला, आजच्या शब्दात बोलायचं तर ॲरोगंटली पुढे, कसा तरी काय मानधन नाही आहे. आणि तो काय म्हणतो की जे दुराचारी आहेत, खोटं बोलणारे आहेत, आपल्या आईवडिलांचा अव्हेर करणारे आहेत, पापाने वागणारे, ते सगळे माझे सखे आहेत. मी तिथे राहू शकतो. जिथे संपत्तीवरनं वाद चालेल तिथे मी राहू शकतो, पण जिथे नाम आहे तिथे मी राहू शकणार नाही. जिथे ईश्वर सेवन चालू आहे, जिथे गुरुसेवा चालू आहे, तिथे मी राहू शकत नाही, असं तो म्हणतोय. मग ह्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला कळेल की जी 4 युग जी आहेत ना, ही कॅलेंडरमधली नाही आहेत, ती कालमाननेमधली किंवा कालगणनेमधली नाही आहेत, ती तुमच्या आचरणातली आहेत. जर तुम्ही खरोखर सत्याचरणी असाल तर तुम्ही सत्ययुगामध्ये जगताय, आणि जर तुम्ही वाईट असाल तर कलियुगामध्ये जगताय, असं आपण समजायला हवं. पण हा विषय थोडासा चिंतनाचा आहे आणि थोडासा वादाचा होऊ शकतो. 3ऱ्या अध्यायामध्ये जरा साधारणतः आपण आता त्या अंबरीशांची कथा आलेली आहे. अंबरीश ऋषीसाठी जे आपण दशावताराची कथा म्हणतोय की अंबरीशी कारणे गर्भ वास सोशेशी, है ना, दशावताराची कथा आपल्याकडे येते. तर ती कथा घेताना आपण यात थोडंसं या अध्यायामध्ये आपण थोडं विस्ताराने राहूया, कारण की याच्यामध्ये गुरुचरित्र आपल्याला कसं लाभेल, ते आपल्याला कसं फलद्रूप होईल याचं थोडंसं सार या अध्यायामध्ये आहे. त्यामुळे याच्यावर मी थोडासा जास्त वेळ घालवेन. तो अंबरीश थोडंसं आख्यान मी हे शॉर्टमध्ये घेतो का, आता पूर्वपीठिका निर्माण व्हावी म्हणून, की अंबरीश ऋषी जे होते त्यांचं एकादशीचं व्रताचं पारणा करायचं होतं. आणि तिथे दुर्वासा मुनी आले. त्याला म्हणा की मला आज तुझ्याकडे जेवण करायचंय, स्नान संध्या करून येतो, तोपर्यंत थांब म्हणे. स्नान संध्या करेपर्यंत त्यांना फार उशीर झाला आणि त्यांची ती वेळ निघून जाणार होती आणि व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी फक्त तीर्थ घेऊन फक्त जलप्राशन करून आपल्या व्रताचं पारणं केलं. आणि तितक्यातच दुर्वासा मुनी ठरल्यानुसार पोहोचले. आणि त्यांनी म्हटलं, अरे तुझं तोंड तर ओलं दिसते, तोंड पुसतेस म्हणजे तू जेवलास करे? म्हणजे जेवलो नाही महाराज, फक्त तीर्थ घेतलेलं आहे, आता तुमच्याबरोबर आपण सुग्रास जेवणाचा आनंद घेऊ, अशी कथा आहे. पण ते नेहमीप्रमाणे रागावतात, त्यांना श्राप देतात. आणि तो श्राप भगवान विष्णू त्याच्यावर नाही तर आपल्या भक्तासाठी धावून येतात आणि तो श्राप स्वतःवर घेतात आणि म्हणतात की जगाच्या सृष्टीच्या कल्याणासाठी मी पुन्हा पुन्हा येईन, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हा त्याचा प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये विष्णूचे आपण दशावतार म्हणतो. जर जे 24 अवतारामधला 4था अवतार जो आहे तो दत्तात्रयांचा जो अवतार आहे तो विष्णूचा 4था अवतार म्हणजे दत्त अवतार आहे असं आपण समजूया. आणि ती कथा थांबवून आपण मूळ कथेकडे जाऊया. 3ऱ्या अध्यायामध्ये हा जो नामधारक आहे त्याला मध्ये या सिद्धांची भेट झाली आहे. आता सिद्ध म्हणजे काय, तर सिद्ध नक्की कोण आहेत याविषयी थोडासा इतिहासकारांमध्ये आणि अभ्यासक मंडळीमध्ये थोडासा चर्चेचा विषय आहे. आपण ती चर्चा आणि तो विषय बाजूला ठेवून फक्त सिद्ध म्हणूया की जे स्वतः नृसिंह सरस्वतींबरोबर राहत होते आणि त्यांना उच्च कोटीची भक्ती, ज्ञान आणि गुरुकृपा प्राप्त होते. तर ज्या वेळेला पहिल्या अध्यायामध्ये म्हटल्यानुसार नामधारक त्याला भगवंताचं दर्शन होतं, चरणक्षाळी झाडीत असे, म्हणजे त्यांनी पायांची धूळ त्यांची धुतलेली आहे आणि त्याने आपल्या अश्रूने भगवंताचे त्या गुरूंचे पाय धुतले असं म्हटलेलं आहे. आणि याच्यानंतर तो पुढे गाणगापूरला जात असताना, आज सुद्धा ते स्थान तसंच आहे, अमरजा संगमाकडे जात असताना त्याला या सिद्धांची भेट होते. आणि हे सिद्ध त्याला अश्वत्थ वृक्षाकडे म्हणजे पिंपळाकडे घेऊन जातात. आणि त्यावेळेला नामधारक म्हणतायत की तुम्ही मला ह्या गुरुविषयी, गुरुचरित्राविषयी किंवा गुरु उपासनेविषयी मार्गदर्शन करा. मी इतक्या 5-6 पिढ्यांची माझ्याकडे गुरुभक्ती असताना सुद्धा मला संकट काय आहेत, माझ्या जीवनामध्ये दुःख काय याचं उत्तर मला मिळत नाही आहे, त्या तुम्ही मला मार्गदर्शन करा. इथे हा पुढचा संवाद आपण घेऊया, कारण की ही अवस्था आपली सुद्धा आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे, मला या वाटतं या आता चाललेल्या या झूम मीटिंगमध्ये बरेचसे जण ज्योतिषशास्त्रविषयक अभ्यासक आहेत, ज्ञानी आहेत. तुमच्याकडे ज्योतिषविषयक घेऊन येणारे प्रश्न सुद्धा याच अवस्थेतले असतात. तर नामधारक सिद्धांना म्हणतोय की कवणे ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोठे ग्रासू, हो आता तुमचा दासू, म्हणून चरणी लागला. नामधारक सिद्धांना म्हणतोय की तुम्ही राहता कुठे, असता कुठे, करता काय, खाता काय, नित्य तुम्हा कोठे ग्रासू, तुम्हाला जेवण कुठे मिळतं, अन्न कुठे मिळतंय,
आता मी तुमचा दास होतो म्हणून तो मी तुमच्या चरणी लागतोय. सिद्ध म्हणतात की जे स्थानी गुरु, जे स्थानी होते गुरु, तेथे असतो ममत्कारू, पुससे जरी आम्हा आहारू, गुरु स्मरण नित्य जाण. काय म्हणतात की ज्या ठिकाणी गुरु होते, ज्या ठिकाणी गुरु असतात तिथेच आम्ही ममत करू, म्हणजे अतिशय प्रेमाने ममतेने राहतो. म्हणजे गुरूंच्या अवतीभोवतीच मला राहायला आवडतं असं ते म्हणतात. आणि हे खरं तर अध्यात्माचं रस आहे की तुम्ही जे संत श्रेष्ठ असतील, गुरुजन असतील, त्यांच्या अवतीभोवती तुम्हाला राहता आलोय. सदा संतांपाशी जावे असं टेंबे स्वामी म्हणतात. त्याची इकड्याला आपल्याला पुन्हा त्याचं प्रमाण मिळतं. पुसिसी जरी आम्हा आहारू, आता आमचं आहार काय पुसशील तर काय आहे, गुरुस्मरण नित्य जाणा, सदैव गुरुस्मरण करणं हाच आमचा आहार आहे. श्री गुरुचरित्र महिमान, तेची आम्हा अमृतपान. मग असं परीक्षिताचं जे होतं की भागवत ऐकता ऐकता त्याला 7व्या दिवशी तो उच्च अवस्थेला गेलेला आहे, तसं म्हणतात की फक्त गुरुचरित्र महिमान हेच आम्हा अमृतपान आहे. म्हणजे गुरुचरित्र सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. म्हणजे आम्ही काय करतो, गुरुचरित्राचं वाचन करतो, त्याचं श्रवण करतो किंवा कोणाला तरी कीर्तन करतो, असं तिन्ही अंगाने आपल्याला ते घेता यायला हवं. म्हणजे आता तुमच्या ग्रुपमध्ये असलेले जी काय म्हणजे मला वाटतं 14 जण जॉईन दिसत आहेत, त्यात तुम्हा 14 जणांमुळे मला हे गुरुचरित्रावरती बोलण्याची संधी, म्हणजे गुरुसेवा करण्याची संधी मिळते आणि तुम्ही ऐकता आहात आणि वाचनही होते. मग सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले असं म्हटलेलं आहे. इथे अभ्यासक थोडेसे सावध होतात की पुस्तक दाखविले. आता स्वतः नामधारक हे गुरुचरित्र पुस्तक लिहित आहेत आणि त्यांना ह्या सिद्धाने सुद्धा एक पुस्तक दाखवलंय. तर अभ्यासकांचा हा मुद्दा धरून म्हणतात की त्यावेळेचं मूळ गुरुचरित्र संस्कृतमध्ये असण्याची शक्यता आहे, जे सिद्धांनी किंवा त्यावेळेच्या कोणीतरी लिहिलेलं असावं. हे फक्त तुम्हाला एक मी ज्याला म्हणतात की एक बुक मार्क म्हणून हा मुद्दा सांगतो, त्याच्या सविस्तरात मी पडत नाही. पण आता हे पुस्तक वाचून का होणार आहे, तर ते सांगतात की मी बहुक्षिती हिंडलोसी, मी अनेक ठिकाणी गेलो, पण या गुरुचरित्र वाचण्यासाठी ऐकण्यासाठी काही कोणामध्ये काही जास्त इंटरेस्ट तसा काही दिसला नाही. पण हे गुरुचरित्र वाचून काय होणार हे मी तुला नामधारका सांगतो. भुक्ती मुक्ती परमार्थ जे वांची मनी आर्थ, त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. काय होणार आहे गुरुचरित्र ऐकल्यामुळे, तर भुक्ती आणि मुक्ती. मग अशी आपण टेंबे स्वामींचा गोरकष्ट सूत्रामधला तो एक श्लोकाचा भाग घेतला, देही भुक्तींच मुक्ती, हे त्यातलं वाक्य आहे. श्रीपाद श्री वल्लभत्वम सदैव दत्तास मानपाही देवादिदेव. या श्लोकातलं हे कडवं आहे की भुक्ती मुक्ती आणि परमार्थ, पुढे परमार्थाची सुद्धा प्राप्ती होईल. जे वांची मनी आर्त, त्यात आर्त हा शब्द आलेला आहे. जो व्याकुळतेने आर्ततेने हे ऐकेल, त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. नुसतं गुरुचरित्र ऐकल्यानं त्वरित होईल, वेळ पण लागणार नाही म्हणतात, त्वरित होईल. साध्य फल असे ते कसं पहिल्या अध्यायात म्हटलेलं. साध्य म्हणजे सुद्धा ताबडतोब आहे. धनार्थ्यासी अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधने, कथा ऐकता होय जाणे, ज्ञान सिद्धी तात्काळी. ही त्याच्याच पुढचा ओवी आहे की काय मिळणार आहे, धनार्थी, ज्याला धनाची अपेक्षा त्याला धन मिळणार आहे. पण ते धन कसं नुसतं धन मिळणार आहे का, परत इन्कम टॅक्सवाले किंवा ईडी वाले घेऊन जातील असं नाही, ते अक्षय धन आहे. अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही, जे संपणार नाही, नाहीसं होणार नाही, असं धन प्राप्त होईल. पुत्र पौत्रादी गोधने, कसा आशीर्वाद आहे बघा, फक्त पुत्र नाही पौत्र पण, म्हणजे नातवंड सुद्धा. पुत्र आणि पौत्र लाभलं, ह्याच्यामध्ये आणखीन एक तिसरा आशीर्वाद आपोआप चालून आला. आजकाल 60मध्ये पौत्र होतील की नाही याची शक्यता कमी होऊन जाते. हल्ली वयाच्या 30व्या वर्षी लग्न होतं, नंतर पुढे मुलं मोहळे ते साधारण 20-25 वर्ष झाली. मग पौत्र म्हणजे पौत्र पाहायचं म्हणजे तुम्हाला आयुष्यमान सुद्धा तेवढंच मिळालं, म्हणजे तुमचं आयुष्य सुद्धा मोठं असेल त्याच्यात असं आला. आणि गोधने, गोधने चारिता, आता काय गोधने आमच्या शहरी लोकांकडे तरी राहिली नाहीत, तर गोधन असेल म्हणजे पूर्वी तुमच्याकडे किती गायी आहेत याच्यावरून तुमची श्रीमंती कळत असे, म्हणून तुम्हाला गोधने सुद्धा प्राप्त होईल. आत्ताच्या भाषेत कदाचित ग्रंथकारांनी लिहिलं असेल की तुमच्या घरामध्ये गाडी मोटर बंगला सुद्धा असेल. साधारणतः श्री सूक्तामध्ये सुद्धा असं येतं, कथा ऐकता होय जाणे, ज्ञान सिद्धी तात्काळी. पण एवढंच आहे का, नाही, त्याबरोबर तुम्हाला ज्ञान आणि सिद्धी सुद्धा प्राप्त होतील आणि त्या सुद्धा तात्काळी प्राप्त होणार आहेत. तात्काळ म्हणजे वेळ न लागता प्राप्त होणार आहेत. वेळ न लागता म्हणजे कसं काय, मग आपल्याला बोध असा अनुभव येत नाही असं मनामध्ये शंका येईल. पण ते पुढे काय म्हणतात बघूया, जे भक्तीनी सप्तक एक पटती ऐकती मनुष्य लोक, काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होते.
डिटेलमध्ये सांगतायत, अगदी लिहून दिल्यासारखं. काय म्हणतात, जे भक्तीने या शब्दावर आपण येणार आहोत पुढे, म्हणून त्याच्यावर आत्ता बोलत नाही. ती जी लोक भक्तीने हे सप्तक म्हणजे पारायण म्हणूया आपण, किंवा ज्याचं अनुष्ठान करतील, वाचन पठती ऐकती म्हणजे ऐकतील किंवा स्वतः त्याचं पठण करतील, त्यांचं काम्य तात्कालिक होणार आहे. काम्य होय तात्कालिक, निपुत्रिका पुत्र होती. ज्यांना पुत्र नाहीये, संतान, जे निसंतान आहेत त्यांना संतान प्राप्ती होईल. ग्रह रोगादी पीडन नवती व्याधी कधी जाणं. ग्रह रोग आणि जर काय पीडा असेल, आधी व्याधी तुमच्या ज्या आहेत त्या नाहीशा होतील. कधी जाणं. जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता. जर तुम्हाला कोणतं बंधन असेल, पराविद्याने इतर कोणत्या तंत्रमंत्राने जर तुमच्यावर बंधन केलं तर ते सुद्धा नाहीसं करण्याची शक्ती या गुरुचरित्राच्या श्रवणामध्ये किंवा वाचनामध्ये आहे, असं सिद्ध स्वतः म्हणतात आहे. म्हणजे हे काय आजकाल कोणीतरी सांगितलेलं नाहीये, सिद्ध सांगतात. काम याच्यावरती डिटेल जातोय कारण की तुमच्यातली बरीचशी मंडळी याच्यावरती परत कोणाला तरी सांगणार आहे. बऱ्याचदा म्हणजे आम्ही सुद्धा मंदिरामध्ये लोकांना सांगतो की दत्त महात्म्य वाचा, शंकर गीता वाचा, गुरुलीलामृत वाचा, साईसत चरित्र वाचा, पण त्याला काहीतरी आधार असायला पाहिजे. मी सांगतो म्हणून वाचाय का? नाही. सिद्धांनी नामधारकाला सांगितले. नामधारक सुद्धा म्हणत नाही इथे. प्रत्यक्ष सिद्ध जे नृसिंह सरस्वतींबरोबर गुरूंसोबत राहिले ते हे म्हणतायत. काय म्हणतायत? ग्रह रोगादी पीडन नवती व्याधी कधी जाणं. जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे जाणं. ज्ञानवंत शतायुषी. कसा होणार आहे तो साधक? ज्ञानवंत होणार आहे. ज्ञानवंत म्हणजे काय? तो BSc MSc MA डबल ग्रॅज्युएट वगैरे नाहीये. ज्ञानवंत म्हणजे त्याला आध्यात्मिक ज्ञानाची, पारमार्थिक ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. खरं तर हे ज्ञान आहे. आजकाल आमच्या सारख्यानं उगाच वाटतं की मी डबल ग्रॅज्युएट आहे म्हणजे मी फार ज्ञानी आहे, पण हे चांबड्याचं ज्ञान आहे. आपल्याला हवं आहे ते आतलं अंतःकरणाला, आत्माला प्रकाशित करणारं ज्ञान आहे. त्याला हा ज्ञान म्हटलेलं आहे. ते ज्ञानवंत आहे. आणि शतायुषी ऐकता होय भरवसी म्हणजे गॅरंटेड ऐक तू की तुला हे सगळं प्राप्त होणार आहे. काय काय आहे? निपुत्रकाला पुत्र, निसंतानाला संतान प्राप्ती, ग्रह रोगादी पिढेपासून तुझं दूर होणार आहेत, बंधन नाहीसं होणार आहे, ज्ञानवंत होणार आहे, शतायुषी होणार आहे. ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्य ऐकता. ब्रह्महत्येचं पाप सहज नाहीसं होत नाही, पण गुरुचरित्राचं श्रवण केल्याने ब्रह्महत्या आणि इतर पाप सुद्धा नाहीशी होणार. मग एवढं असताना गुरुकृपा का लाभत नाही बरं? मला का त्याचं फळ मिळालं नाही? मला का अनुभव आला नाही? माझ्यावर गुरूंची कृपा का झाली नसेल? तर ते सुद्धा सिद्धच म्हणतायत. सिद्ध काय म्हणतायत की ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती. ज्याच्याकडे दृढ भक्ती नाही, मनामध्ये शंका आहे, श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माये वेष्टुनिया. गुरूंना बोल लावतायत. कशामुळे लावतायत? अविद्या माये वेष्टुनिया. अज्ञानामुळे, अविद्येमुळे संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देतील म्हणतील. मनामध्ये संशय आहे की नक्की गुरु काय देणार आहे. बघा पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला त्या कुष्ठरोगाचं वर्णन येणार आहे. पूर्ण अंगाने कुष्ठाने भरलेले आहे. महाराजांनी त्याची वस्त्र जी आहेत ती त्या अमरजा संघामध्ये टाकायला सांगितलेली आहेत. तो येताना देवीकडनं अशा करिता आला होता की देवी तू माझं काही करू शकली नाहीस तर मानवाकडनं काय होणार, ही शंका होती. आणि म्हणून त्याच्या पायावरती, मांडीवरती थोडासा डाग राहून गेला होता. का? तर त्यावेळेला गुरूंनी स्वतः सांगितलं की तुझ्या मनामध्ये मी मनुष्य देहधारी आहे म्हणून शंका होती, म्हणून हा व्रण किंवा हा डाग राहिलेला एवढासा. म्हणून इथे ते म्हणतात की संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी, त्या गुणे हा भोग भोगीसी नाना चिंते व्याकुळित. आणि तुझ्या मनामध्ये ही शंका आहे म्हणून तुला हे भोग भोगावे लागतात नाही, आणि तू नाना चिंतने, अनेक प्रकारच्या चिंतेने तू व्याकुळित झालेला आहे. म्हणून तू काय कर? सांडोनी संशय धरी निर्धार गुरु मूर्ती देईल अपार. काय कर? तुझ्या मनातला संशय सगळा सांडोनी सोडून दे, त्याग कर, त्याचा टाकून दे, आणि निर्धार धरून, निर्धार अगदी निश्चयात्मक बुद्धीने तू या भक्तीला लाग. मग तुला गुरुमूर्ती देईल अपार. महाराज कसं देणार आहेत? मागितलेले लिमिटेड देणार आहेत का? नाही, ते अनलिमिटेड देणार आहेत. अनलिमिटेडसाठी त्यांनी शब्द वापरलाय अपार. सहज गुरु कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वदा. काय हे? तर सहज गुरु कृपा सागर. गुरु कसा आहे? तो कृपेचा सागर आहे हो. ते काही लिमिटेड व्हॅलिडिटी आणि लिमिटेड पॅकेजवाले नाही आहेत ते. तर सहज गुरु हा कृपेचा सागर आहे. तुझं नुपेक्षी सर्वदा. तुला कधीच ते तुझी नुपेक्षा म्हणजे तुझी उपेक्षा करणार नाही, तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही, तुझी हेटाळणी करणार नाहीत. कारण की गुरुमूर्तू कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू. त्यांनी काय म्हटलंय?
वेदांताचं असं प्रमाण आहे की गुरुमूर्ती हे कृपा सिंधू आहे. तुझे अंतःकरणे वेदू असे तयांचे चरणावरी. पण अट काय आहे की तुझा वेध त्यांच्या चरणावरती असायला पाहिजे. म्हणजे माझं मन गुरूंच्या ठिकाणी असायला हवं. नाहीतर आपण नुसतंच म्हणायचं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरू तुझे पाय दोन्ही. याचा अर्थ हाच आहे अगदी की तुझे अंतःकरणे वेधू असे तयाचे चरणावरी. आपण नुसतं रामदास स्वामींचं वचन म्हणायचं की ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे. किती उच्च अवस्था आहे बघा. माझं मन महाराजा जिथे तिथे जाईल हे दत्तात्रया तिथे तुझेच चरण असणार आहे. मी कुठे पण मस्तक ठेवले ते तुझ्याच चरणावर असेल. हा भाव ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्हाला गुरुभक्तीची प्राप्ती होईल. साईसत चरित्रामध्ये साईबाबा असं म्हणतात मेरी चिडिया कहीं भी जाय. पण त्याची आद्यंत माहिती आमच्याकडे असते. मग गुरुशक्ती अशी असते की आपला शिष्य आपला भक्त कुठे आहे कसा आहे काय अवस्थेत आहे हे त्यांना नेहमी माहिती असतं. त्यांचं सदैव तुमच्याकडे लक्ष असतं आणि त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे हा एकदा का विश्वास आपल्याकडे आला की गुरुकृपा ही निश्चित आहे असं आपण समजूया. तर तुझ्या अंतःकरणी वेधू निर्माण झाला आता बघा. म्हणून म्हटलं की अर्जुनासारखी अवस्था व्हायला पाहिजे. एकतर तो पण विषाद आहे पण नंतर एकदा का कृष्णाला भगवंत न मानता आपला गुरु मानला आणि तो जे सांगेल ते करायची तयारी झाली की मग कृपाच कृपा आहे. मग तो दातार अकिलमही जैसा मेधाचा गुण पाहे. तो कसा आहे दातार कसा आहे मेधाचा गुण पाहे. म्हणजे जे मेध म्हणजे जे ढग आहे ज्याच्यामध्ये पाणी आहे. जलद आहेत असे ढग नुसते काळे ढग नाहीत की ज्यांच्यामध्ये पाणी आहे. असे जे मेघ आहेत त्यांच्यासारखे गुरु आहेत. काय करतो पर्जन्य पडतो सर्वाठाई कृपामूर्ती ऐसा असे. पाऊस ज्या वेळेला पडायला लागतो तेव्हा तो बघत नाही की या माणसाच्या डोक्यावर पडायचंय याच्या घरावर पडायचंय या वाडीत पडायचंय त्या एरियात पडायचंय त्या प्लॉटमध्ये जायचं असं पाहत नाही. पाऊस एका ठिकाणी पडत असताना तो सगळीकडे सारखाच पडतो. पण जर त्यात मला ओलचिंब व्हायचं असेल तर त्या मला पावसामध्ये जाऊन भिजावं लागेल ही भावना आपल्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. त्यातच पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर. अजून सुद्धा थोडीशी गडबड आहे गुरुकृपा न प्राप्त होण्याची. मनामधला संशय तर तुम्ही कदाचित टाकून दिलाही असेल पण अजून एक गडबड आहे. म्हणून सिद्ध म्हणतात बघा हे जर समजून घेणं का याच्यावर ते वेळ देते. कदाचित तुम्हाला आवडलं परत कधी गुरुसेवा मिळेल तर आपण बाकीच्या अध्यावर कधीही बोलू शकतो आणि याहीपेक्षा चांगले बोलणारे वक्ते सापडतील. पण हे एखाद्या गोष्टीची मेक असते की असते ती ह्या सगळ्या याच्यामध्ये या ज्या आता आपण गेली 10-15 मिनिटं बघतो त्याच्यामध्ये याची मेक आहे की आपल्याला हे सगळं का प्राप्त होत नाही. त्यांनी म्हटलं की त्यातच पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर. यात सुद्धा पात्र अपात्रतेची एक खूण आहे ते तुला मी सांगतो. आता ही खूण आहे सखल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण. बघा हे गुरुचरित्रातलीच ओवी मी वागतो 3व्या अध्यायामधली ही 32वी ओवी आहे. तुम्ही नंतर जाऊन तपासून पाहू शकता. सखल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाणं म्हणजे काय. जर एखाद्याची खोल असेल जमीन खोलगट असेल तर तिथे पाणी साठून राहतं. जर भूमी उंच असेल तर त्या उंचवरचं पाणी खाली येणार म्हणजे उंच जागेवरती पाणी थांबणार नाही. ही काय गडबड आहे बुवा सखोल भूमी आणि उंच भूमी. तर त्याचं पुढे स्पष्टीकरण देतात दृढ भक्ती जैसी सखोल भूमी दांभिक जाणावी उन्नत तुम्ही. दृढ भक्ती म्हणजे काय तुमच्याकडे जर नम्रपणा असेल गुरूंविषयी परमेश्वर असेल पूर्ण भाव असेल सश्रद्धा जर तुम्ही असाल तर ती सखोल भूमी आहे. कारण की पाणी नेहमी खोलगट भागाकडे खाली येतं. त्याचा दुसराही असा अर्थ होतो की आपल्याकडे गुरुभक्ती असण्यासाठी आपल्याकडे नम्रता असावी लागते. ज्याच्यासाठी आपल्याकडे ओणवं होऊन वाकून नमस्कार करण्याची. वाकून नमस्कार म्हणजे शरीराची अवस्था नाही. आपण जेव्हा वाकलो तेव्हा फक्त शरीर न वागता आपलं मन सुद्धा वाकायला पाहिजे. आपल्याकडे तो नमस्कार करण्याचा भाव यायला पाहिजे. म्हणून तर तो नमस्कार आहे. न मन व्हायला पाहिजे. मनच नाही राहिलं पाहिजे. नमस्कार व्हायला पाहिजे. तो असा जो वाकेल जो नम्र होईल. नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. कोणत्याही संतांचं वाक्य का तुम्हाला इकडेच आणून ठेवणार. म्हणून ह्याला गुरुग्रंथ हे नाव अतिशय योग्य आणि जीवनातलं स्थान. मग आता हे जीवनातलं स्थान आहे आपल्या की माझ्या अवस्था काय तर मला अनेक प्रॉब्लेम आहेत अनेक अडचणी आहेत अनेक व्याधी आहेत अनेक टेन्शन आहेत अनेक चिंता आहेत. तर का आहेत करतो की देवाचं. अरे देवाचं कसं करतोस तू. तुझी भक्ती दृढ आहे का. तुझ्या मनामध्ये निश्चल भक्ती आहे का ती दांभिक आहे. हे प्रश्न जर आपण आपल्याला विचारून पाहिले तर आपली
अगदीच आपली भक्ती खरंच चांगली आहे, पण कसं असतं की सध्याच्या व्यस्त जीवनामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये तेवढंसं आपल्याला कॉन्सन्ट्रेट होता येत नाही, की एकाग्रता गाठता येत नाही. म्हणून ते म्हणतात की दृढ भक्ती जैसी सखोल भूमी. तुम्हाला असं थोडंसं खाली व्हायचंय, तुमच्याकडे प्रामाणिकपणा हवाय, दांभिक जाणावी उच्चभूमी, याची कारणे मनोवाक कर्मी निश्चयाने श्री गुरुसी. म्हणून काय केलं, यासाठी तुम्ही काय करायचंय, मनोवाक कर्मी असं म्हटलेलं आहे. मनो, वाक आणि कर्म म्हणजे 3 अंगाने तुमच्याकडनं पूजा व्हायला पाहिजे, भजन व्हायला पाहिजे, पारायण व्हायला पाहिजे किंवा गुरूंची सेवा व्हायला पाहिजे. मनापासून, वाचेने आणि कर्मेंद्रियाने, म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाने. हे आणखीन पुढे येईल, त्याच्यावर जरा बघूया. म्हणतात की मी सिद्ध म्हणतायत, हिंडता आलो सकळ चिती नवे कवणा आयशी मती. ही क्षिती, मी पृथ्वी इतक्या ठिकाणी हिंडत आलो, नवे कवणा आयशी मती, पण कोणाला ही मतीच नाही, कोणाच्याशी बुद्धीच होत नाही. गुरुचरित्र न पुसती तुथे देखील आजी आम्ही. गुरुचरित्राविषयी कोणाच्या मनामध्ये आवड, जिज्ञासा, कुतूहलच नाहीये, तूच एक भेटलास आणि म्हणून तुला हे आम्ही दाखवतोय. म्हणून म्हटलं की आपल्याला पहिलं तर नामधारक व्हायचंय, मग सिद्ध सापडतील, आणि जर एकदा का सिद्ध सापडले की आपल्याला ईश्वराची म्हणजे जे त्रयस सेव्या जे म्हटलेलं आहे ते आपल्याला प्राप्त होणार. मग आता ते पुढे म्हणतात, हे जे पुस्तक आहे, ही जी गुरुकथा आहे, हे जे गुरूंचं अवताराचं वर्णन आहे, त्यांच्या कथांचं जे वर्णन आहे ते कुणासाठी आहे आणि कशासाठी आहे, म्हणजे विषय आणि त्याचं प्रयोजन काय आहे, तर ज्यासी इह पर चाड त्यासी ही कथा असे गोड. इह पर चाड म्हणजे काय, लौकिक म्हणजे इह आणि पर म्हणजे पारलौकिक. ज्यांना लौकिक संपत्ती मिळवायची आणि पारलौकिक संपत्ती मिळवायची त्यांच्यासाठी इह पर चाड, त्यासाठी असे ही कथा गोड. त्रिकरणी करून या दृढ एक चित्ते ऐकिजे. त्रिकरणी परत हा शब्द आलाय, म्हणून मी मगाशी म्हटलं की आपण आता या मनोवाक्य कर्मेवरती परत एकदा बोलूया. तर त्रिकरणे करून या दृढ एक चित्ते ऐकिजे. आपल्याकडे जी मिसिंग लिंक आहे ना, ती ही एक चित्ते परियेसी जे एक चित्ते ऐकिजेची आहे. मग त्रिकरणे म्हणजे काय, तर काया, वाचा आणि मनाने किंवा ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अंतःकरणाने तुला हे सगळं करायचंय. तुला हे सगळं तुझं तन मन धन सगळं लावून हे ऐकायचंय असं त्यांना म्हटलंय. तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा. मग आता ज्यांना गुरुविषयी ऐकायचंय, ज्यांना गुरुविषयी बोलायचंय, ज्यांना गुरुग्रंथांचं वाचन करायचंय, गुरुग्रंथांचं श्रवण करायचंय, पारायण करायचंय, ती कोण आहेत, ते असेच आहेत का, नाही. तू भक्त केवळ श्री गुरूंचा म्हणून बुद्धी झाली उंचा. तू महाराजांचा भक्त आहेस, दत्तगुरूंचा भक्त आहेस, म्हणून तुझी बुद्धी उंच झालेली आहे. निश्चय मानी माझी वाचा लागेल चारी पुरुषार्थ. माझ्या मना मी जे म्हणतोय त्याच्यावर तू निश्चयात्मक बुद्धीने विश्वास ठेव. माझी वाचा, माझ्या बोलण्यावरती तू निश्चय मान की तुला चारी पुरुषार्थ लाभतील. धनधान्यादी संपत्ती, पुत्र पौत्र, धृती आणि स्मृती. काय लाभणार आहे, चारी पुरुषार्थ म्हणजे काय, धर्म अर्थ काम मोक्ष लाभणार आहे. धर्म म्हणजे तुला ज्ञान होणार आहे, काय करायचंय, कसं वावरायचंय, नाही माझी नैमित्तिक कर्म काय, नित्य कर्म काय, संसारामध्ये जगात असताना मी कसं आचरण करायचंय, कसं व्यवहार करायचं, माझं धनार्जन कसं असायला पाहिजे, हे धर्म आहे. मी चुकीच्या मार्गाने लोकांच्या पैशाचा अपहार करून धन कमावणार नाहीये, माझं पोट भरणार नाही, माझ्या मुलांचं पालन पोषण करणार नाही, हे धर्म सांगतोय. आणि असं धर्माने आचरण करून मी अर्थ प्राप्त करणार आणि त्या अर्थापासून मला काम म्हणजे माझ्या ज्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, मला जी सुख उपभोगायची आहेत त्या मी पूर्ण करणार, ते झालं काम. आणि हे सगळं करत असताना चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष सुद्धा मी प्राप्त करेन. हे मानवी देहाचं इप्सित आहे किंवा ध्येय आहे. म्हणून आपण याच्यावर जास्त बोलतोय कारण की आपल्याला असं म्हटलंय की मानवी जीवनावरील परिणाम व महत्व. मग हे गुरुचरित्र तुम्हाला हे चारी पुरुषार्थ देणारं आहे. पुढे तू काय म्हणताय, तर धनधान्यादी संपत्ती, पुत्र पौत्र आणि धृती स्मृती. आता धनधान्य झालं, पुत्र पौत्र झालं, पण त्याबरोबर त्याने आणखीन म्हटलं की स्मृती आणि धृती म्हणजे तुझी स्मरणशक्ती तेज होईल, तुझी धारणशक्ती, तुझ्यातलं धैर्य भावना वाढेल. कारण की गुरुचरित्राचं, गुरुग्रंथांचं वाचन करत असताना गुरु आपल्याला धर्माविषयी, न्यायाविषयी, सत्याविषयी समजत असतात. आणि ज्याने सत्याची कास धरलेली आहे त्याची बुद्धी, त्याची मेधा, त्याची स्मरणशक्ती ही नेहमीच शार्प असणार आहे. खरं तर जी पापबुद्धी आहे ना, तीच मनामध्ये अतिशय विक्षेप निर्माण करते आणि त्याच्यामुळेच आपल्याला जे काय आठवत नाही, कॉन्फिडन्स लूज होणे, हे खरं तर हे पापाचरणाचं किंवा आपल्या चुकीच्या आचरणाचं फलित असतं असं शास्त्र म्हणतं. इह सौख्य आयुष्य शांती अंती गती असे जाणा.
इह सौख्य म्हणजे या जीवनामध्ये तुम्हाला सुख मिळेल, सौख्य मिळेल, प्रेम मिळेल, आयुष्य मिळेल, शांती मिळेल आणि अंती गती मिळेल. गुरुचरित्र असे कामधेनू वेदशास्त्र संमत जाणं, अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरोनी कलियुगी, असं म्हणत त्याने हा 3रा अध्यायाचा आपण इथे थांबवतोय. तर अशा प्रकारे गुरुचरित्र हा कामधेनू आहे. पुढे ते म्हणतात गुरुचरित्र कामधेनू आहे, तो कल्पवृक्षापेक्षा सुद्धा महान आहे. पण तो कसा आहे? वेदशास्त्र संमत आहे. वेदशास्त्र संमत म्हणजे या गुरुभक्तीला वेदांचं, शास्त्रांचं सुद्धा आधार आहे, त्यांचं त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. मग असा हा गुरुचरित्र म्हणजे नृसिंह सरस्वती त्रयमूर्ती अवतार धारण करून कलियुगामध्ये आलेले आहेत, अशी गुरुची ही पार्श्वभूमी आहे. मला वाटतं ह्या 3ऱ्या प्रकरणामध्ये मी बराच वेळ घेतला. आता थोडंसं जाऊया जे आपण आत्तापर्यंत जे वाचलं त्याचं थोडंसं गोष्टीने जर बोध घ्यायची वेळ आली तर बऱ्याचदा आपल्याकडे असं होतं की आपल्याला 14वा अध्याय वाचायला सांगितला जातो. 14व्या अध्यायामध्ये काय आहे? तो सायनदेवाला त्याच्या राजाने बोलवलेलं असतं आणि त्यांना माहिती असतं की राजा ज्या वेळेला बोलवतो त्यावेळेला तो त्या ब्राह्मणाचा वध करतो, त्याची हत्या करतो. त्यामुळे तो महाराजांना म्हणतो, आदल्याच दिवशी महाराज त्यांच्याकडे जेवून गेलेले आहेत. पोट शोळ्याने द्विज तडफडता. हा जो ब्राह्मण आहे ज्याला व्याधी झालेली, जरासं काही खाल्लं की त्याला त्रास होतो, म्हणजे जेवण हे ज्यासाठी विष झालंय, त्याला महाराजांनी त्यांच्याच घरी बरं केलं आणि दुसऱ्या दिवशी याच्यावरती हा दुर्धर प्रसंग आलेला आहे आणि महाराज त्याला त्याच्यातून बाहेर काढतात. हा 14वा अध्याय आहे. हा अध्याय आपण बरेच जण वाचत असतो किंवा हा एक ज्योतिषशास्त्रातला उपाय आहे की असं म्हणतात की ज्यांना ऑफिसमध्ये बॉसकडनं त्रास आहे किंवा आणखीन कोणाचा असा वरच्या व्यक्तींचा त्रास असेल किंवा शासनकर्त्यांचा त्रास असेल किंवा एखादं कोणतं तरी ज्याला म्हणतात कोर्ट कचेरीच्या कामामध्ये त्रास होत असेल, सरकार दप्तरी त्रास होत असेल, तर त्यांनी या 14व्या अध्यायाचं नित्य वाचन करावं, असं संकल्पासह वाचन करावं असं सांगतात. तर हा अध्याय पण तसंच आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गुरुसेवा घडली. का घडली? तर अचानक त्या नदीच्या किनाऱ्यावरती तडफडणाऱ्या ब्राह्मणाला गुरूंनी बोलावलं आणि त्याला सांगितलं की तुला जेवण घ्यायचंय आणि तितक्यातच हे सायनदेव जे आहेत ते तिथपर्यंत चालत आले आणि त्यांनी त्यांना पाचारण स्वतःहून केलं आणि बोलवलं आणि म्हणे या ब्राह्मणाला उद्या तू आपल्या घरी जेवू घालायचंयस. आता ते म्हणतात हा ब्राह्मण गेल्यावर 1 महिन्याने काल जेवलाय, तो असा गाडाबडा लोळतोय आणि मी उद्या जर ह्याला परत खायला घातलं तर काय होईल? ह्याचा जीवच जाईल आणि माझ्याकडनं ब्राह्मण हत्येचं पातक घडेल. तर म्हणे तू काय मनामध्ये अशी शंका आणू नकोस, असं काही व्हायचं नाही, माझा त्याच्यावरती पूर्ण कृपा आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्याला उडदाचं वगैरे सगळे वडे वगैरे करून घातलेले आहेत, अपुपान्न म्हटलेलं आहे. आणि एवढं जड जेवण घेतल्यानंतर खरं तर त्रास आला. चांगल्या धडधाकट माणसाने उडदाचं जास्त खाल्लं तर त्रास होतो, पण त्याचा जो पोटाचा विकार आहे पूर्णतः बरा झालाय, हा गुरूंच्या ईश्वर रूप असण्याचा पुरावा आहे. असे अनेक पुरावे गुरुचरित्रामध्ये आहेत. जर आपण त्या नृसिंह सरस्वतींचं पाहिलं की त्याने जन्मताच ओंकार म्हणणं, घरातल्या वस्तूंचं सोनं होणं, अगदीच मुंज झाल्या वेदांत म्हणजे त्यांनी 4 वेद म्हणायला सुरुवात केली. नुसते म्हटले नाहीत तर चांगल्या पंडित आणि विद्वान लोकांना ते कसे म्हणायचे, त्यांच्या शंकांचं निवारण केलं, त्याच्यावरती विवेचन केलं, अर्थ सांगितलं, बोध दिला, म्हणजे ते ईश्वरी अवतार आहेत. त्यांनी कोणाच्या आधिव्याधी दूर केल्यात, जसं हे आत्ताचं उदाहरण आहे, तर ते पूर्ण ईश्वरी अवतार आहेत. म्हणून त्यांना आपण गुरु म्हणून तिथे स्थान, त्रयमूर्ती म्हणून स्थान दिलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये 2 ठिकाणी एक असं आहे की फलप्राप्तीसाठी आणखीन वाचायला जो सांगितलं जातो तो अध्याय आहे की 18वा. हा शिरोळग्रामी म्हणजे नृसिंहवाडीला महाराज असताना त्यांनी घेवड्याचा वेल तोडला आणि त्या घेवड्याचा वेल ज्या वेळेला काढत होते त्यावेळेला त्यांना जमिनीतून सोन्याचा अंडा सापडला, अशी कथा आहे. आणि नरसोबाच्या वाडीतनं निघून महाराज ज्यावेळेला गाणगापूरला जात होते, गाणगापूरला अजून तितकीशी त्यांची ओळख झाली नव्हती, त्यांची तेवढीशी प्रसिद्धी नव्हती, तेव्हा ते दुपारच्या भिक्षेला जात असत. तेव्हा सुद्धा आज जसं आपण नृसिंह सरस्वती हे पूर्ण गुरुचरित्र गुरु अवतार म्हणून मानतो, दत्तात्रय अवतार मानतात, तशी त्यावेळेला त्यांना कदाचित मान्यता नव्हती. तो काळ जसा साधारणतः जो होता, तर तुम्ही विचार करा की ज्यावेळेला मुसलमान शासक आपल्याकडे होते, बहामनी राजांचं त्यावेळेला राज्य होतं, अशा वेळेला आणि गरिबी होते, ते गाणगापूरमध्ये वावरत होते. सहज दुपारच्या वेळेला ते एका घरामध्ये गेलेत. तिथे 100 अग्रहार ब्राह्मण राहत होते असं म्हणतात. अग्रहार ब्राह्मण म्हणजे ज्यांना राजाने जमीन दिलेली आहे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. जात असताना अनेक घरं वाटेत लागली, त्यातली बरीचशी घरं ब्राह्मणांची श्रीमंत घरं होती. तर त्यांच्यामध्ये संवाद झालाय की म्हणे हे काय घरामध्ये चाललेत हे,
आमच्याकडे अगदी सुग्रास अन्न गणतंय, त्यांना चांगलं पंचपक्वान्नाचं जेवण मिळेल ते सांडून हे जे यती आहेत त्यावेळी त्यांनी त्यांना कदाचित महाराज म्हटलं नसेल, साधू म्हटलं असेल, संन्यासी म्हटलं असेल, ह्या गरीबाघरी का गेले असतील? तो जो ब्राह्मण आहे, त्या बाईंचं नाव पतिव्रता असं म्हटलेलं, तो ब्राह्मण आहे असं सांगितलेलं आहे की तो अतिशय गरीब आहे आणि तो भिक्षा करण्यासाठी गावामध्ये फिरतोय. त्यांच्या दारामध्ये एक म्हैस बांधून ठेवलेली आहे. महाराज म्हणतात की माई मला काहीतरी भिक्षा वाढा. ते म्हणजे की घरात तर काही अन्नधान्य नाही आहे, माझे पतिदेव भिक्षेसाठी गेलेले आहेत, ते आणताच तुम्हाला मी कोरान्न भिक्षा देईन. महाराज म्हणतात अरे तुझ्या दारामध्ये म्हैस बांधलेली दिसते, कशाला तुझे पतिदेव येईपर्यंतची मी वाट पाहू? त्यापेक्षा ह्या म्हशीचं दोहन कर आणि जे दूध असेल ते मला साधारणतः तू गरम करून दे. अशी कथा आहे. तर ती माऊली म्हणते साधू बुवा, ही म्हैस जी आम्ही आमच्या दारात बांधली ती म्हैस म्हणून नाही, आम्ही तिला रेडा म्हणूनच पाळतो आहोत. का तर कारण की कधीच ती गर्भधारणा तिला झाली नाही, तिला पिलं बाळ झाली नाही, त्यामुळे काही दूध येत नाही, म्हणून तिला वेसण बांधलेलं आहे आणि मृत्तिका चारण्यासाठी म्हणजे मृत्तिका वाळण्यासाठी आम्ही तिला देतो. आणि मग जे घेऊन गेलेले असतात माती वाळण्यासाठी ते आम्हाला काही पैसे देतात, त्यातनं आमचा संसार किंवा उदरनिर्वाह चालत असतो. महाराज म्हणे तुम्ही खोटं बोलताय म्हणे, बघा बरं काढून दूध कसं येत नाही ते पाहूया. आता ही बिचारी साधी बाई आहे, गृहिणी आहे. आता कोणतरी दारात आलेला भिक्षेकरू आहे, साधू दिसतोय, चेहऱ्यावरती तेज आहे, त्याला अव्हेरून चालणार नाही म्हणून ती सुद्धा लगबगीने एक मातीचं भांडं घेऊन जातं आणि त्या म्हशीला दोहन करून तिचं दूध काढते. हा गाणगापूरला झालेला दुसरा चमत्कार आहे खरं तर. आणि नंतर दोन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वार्ता संपूर्ण गाणगापूरमध्ये कळते. ही कथा निवडण्याचं कारण एवढं, कारण की मला वाटतं आपल्याकडे 1-1.25 तासाचाच वेळ आहे. तर या उदाहरणामध्ये इथे आहे की त्याची बायको आहे, तो जो ब्राह्मण आहे, सुशील ब्राह्मण म्हटलेला, जो धर्मसेवेमध्ये रत आहे, गरीब असताना सुद्धा तो शास्त्रसंमत असंच आचरण करतोय. त्याची बायको पूर्ण प्रेमाने आणि भक्तीने महाराजांकडे ते दूध घेऊन जाते आणि त्यांना दूध देते आणि त्याच्यानंतर त्यांच्या दारिद्र्याचा दुःखाचा अंत होतो. आणि मगाची जी आपण 18व्या अध्यायामध्ये घेतलेली कथा होती त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तो ब्राह्मण घरी आहे. बघा थोडंसं बारकाव्याने पहा, तो ब्राह्मण घरामध्ये आहे, इथे तो ब्राह्मण घरामध्ये नाही आहे. तर इथे ज्ञान आणि भक्तीमधला थोडासा फरक दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. ती जी 18व्या अध्यायातली जो घेवड्याचा मूळ उपटलाय, त्या ब्राह्मणाच्या पत्नी महाराजांना बोल लावायला निघतात. म्हणे ह्या साधूचं आम्ही काय वाईट केलं होतं म्हणे, हा घेवड्याचा वेल जो तोच आम्हाला आधार होता, आत्तापर्यंत आमचं पोट ह्याच्यावरच भरत होतं आणि यांना आम्ही जेवायला घातलं आणि याने तो वेलच उपटून टाकावा म्हणे. त्यावेळेला तो ज्ञानी पुरुष, तो ब्राह्मण जो सदाचारी आहे, तो शास्त्रसंमत असं आचरण करतो, तो तिला म्हणतो की आयुरन्नम प्रयच्छती, जो आपल्याला जन्माला घालतो तोच आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. आपलं काहीतरी पूर्वकर्म असेल म्हणून त्याने तो वेल उपटून टाकला असेल, त्यांना दोष देण्याची काही कारण हे ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या आधारे ते त्याचं समर्थन करतायत. आणि नंतर तो वेळ उपटत असताना, जमीन खणत असताना त्यांना तो खाली धनाचा, सोन्याच्या मुद्रांचे किंवा मुद्रिकांचा हंडा सापडतो. हे आहे ज्ञान आणि तिकडे आहे भक्ती आहे. तर ज्ञानाला भक्तीची जोड इथे मिळाली आहे आणि तिकडे त्या बाईकडे, बिचारीकडे ज्ञान नाहीये पण पतीवर विश्वास आहे. तिला पतिव्रता असं नाव त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आलेल्या, आपल्या घरात काही नसताना सुद्धा घरामध्ये आलेल्या अतिथीला किंवा याचकाला अन्न देणे हे संस्कार आहे आणि हे धर्माचं आचरण आहे. मग अशाच घरी भगवंत जातात. म्हणजे जर माझ्यावरती, आपण मगाशी जे पाहिलं की दृढ भक्ती असायला पाहिजे, नम्रता असायला पाहिजे, त्याच्याबरोबर आलं की सदाचरण. का आहे हे असं ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड? तर जोपर्यंत आपल्या कर्माला ज्ञानाची जोड लाभत नाही तोपर्यंत आपल्याकडनं सदाचरण घडणार नाही आणि अशी सुदुर्लभा भक्ती प्राप्त होणार नाही. तर जिथे आचरण होतं तिथे महाराजांनी कृपा केली आणि ती दूध म्हणजे खरं तर त्यांना प्राप्त झालेली भक्ती असं आपण म्हणूया. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून त्यांना नंतर त्यांच्यावरती गुरुकृपा आलेली आहे. मग अशा दोन अंगांनी जर आपण आपलं, म्हणजे असं हिंदीमध्ये एकांचं वाक्य आहे की जब ज्ञान आचरण में ढल जाता है तब जीवन श्रृंगार बन जाता है. म्हणजे ज्या वेळेला ज्ञानाला, नुसतंच आपल्याकडे ज्ञान आहे
आपल्याकडे भरपूर माहिती आहे, त्याचा काही उपयोग नाही. जर ते आचरणात आलं आणि त्या आचरणातनं नंतर मग आपल्याला आपल्यावरती असा भक्तीचा कृपा वर्षाव होणार आहे असं आपल्याला निश्चित समजायला हवं. संक्षेपाने जर बघायचं झालं, सुरुवातीला आणखीन एक उदाहरण घेता येईल आपल्याला, की दत्तात्रेयाने किंवा नृसिंह सरस्वतीने या पूर्ण अध्यायामध्ये कुठे स्वतःच्या नामाचा उल्लेख न करता, स्वतःचं भजन न सांगता पौराणिक जी व्रतवैकल्य ती सांगितलेलं आहे. पहिलं शनिप्रदोष व्रत सांगितलेलं आहे, जी अंबा भवानी तिला पुढे तिच्या पुढे नृसिंह सरस्वती जन्माला आले, तिला अंबरीश व्रत माफ करा शनिप्रदोष व्रत सांगितलेलं आहे. नंतर 16 सोमवारचा उल्लेख आलेला आहे. नंतर अनंत व्रत आलेलं आहे, रुद्रसेवा आलेली आहे. अशी व्रत सांगितलेली. ही व्रत सांगण्याचं का, तर आपल्याकडनं कर्मकांड म्हणजे नैमित्तिक उपासना व्हावं, ह्या त्यातला हेतू आहे. जसं आत्ताच महिलांचं काही हा 16 मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत चालू होते. अशी व्रत वैकल्यामधनं आपल्या देहाची, आपल्या चित्ताची शुद्धी व्हावी, हा त्यातला ध्येय आहे. दुसरं आता बघा, पोटशुळातनं आपण हे थोडंसं शेवटाकडे आपण हळूहळू नेतोय. पोटशुळाने द्विज तडपडता हा एक आहे, आणि तिथे कुष्ठरोगाने तडपडणार आहे. आणि एक आहे की शुष्क काष्टने आणि पत्र थयो केम उदासीन अत्र. त्याचे 40व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. तो एक ब्राह्मण असतो, कुष्ठरोगी असतो, नरहरी असं त्याचं वर्णन आहे. त्या नरहरीला कुष्ठ झालेलं आणि काही केलं तो बरं होत नाही. लोक त्याकडे पाहायला तयार नाही आहेत. महाराज त्याला सांगतात, तू काय कर, 7 दिवस जोपर्यंत ते त्याच्याशी बोलत असतानाच एक कोणीतरी सुकं लाकूड तिथून घेऊन जात असतो. महाराज ते लाकूड घेतात आणि तिथे सांगतात, हे लाकूड इथे तू रोवायचं आणि त्याला पाणी घालायचं. ज्या दिवशी या लाकडाला पानं येतील, पालवी फुटेल, त्या दिवशी तुझा कुष्ठरोग नाहीसा होणार. आता कुष्ठरोग नाहीसा होणार म्हणून तो बिचारा गुरुवचनावरती विश्वास ठेवून सतत त्याला पारायणासह उपासासकट काही पाणी पिणी न घेता तो करतोय. आजूबाजूला गुरूंच्या बरोबर असणारी लोक जी आहेत, गुरूंच्या सोबत राहणारी, बघा बारीक लक्ष द्या याच्या गोष्टीकडे, की त्यावेळेची आपण जनमानस पाहूया. ती म्हणतात की अरे तुझ्या कुष्ठरोगाला काही इलाजच नाही आहे. आता नाही कसं म्हणायचं, म्हणून गुरुने सांगितलं की या सुक्या लाकडाला ज्या दिवशी पानं फुटतील त्या दिवशी तुझा कुष्ठरोग बरा होणार नाही. म्हणजे काय, ते सुक्या लाकडाला पालवी फुटणार नाही आणि तुझा रोग काही जाणार नाही. पण हा मात्र निष्ठेने त्या सुक्या लाकडाची सेवा करतोय. आणि कोणीतरी शिष्य सांगतात, महाराज तो काही खात पित नाही आणि तुम्ही सांगितलेलं व्रत आचरतोय. महाराज जातात, आपल्या कमंडलूमधलं जल त्याच्यावर शिंपडतात आणि त्याला पालवी फुटते आणि त्याचा कुष्ठरोग सुद्धा नाहीसा होतो. दुसरी कथा भास्कर ब्राह्मणाची आहे. भास्कर ब्राह्मण अतिशय गरीब आहे. गाणगापूरला गुरु राहत असताना हातामध्ये फक्त ते एक थोडंसं वस्त्रामध्ये बांधून त्याने फक्त काहीतरी थोडंसं धान्य नेलेलं आहे आणि त्याची इच्छा असते की आपण गुरूंना तिथे समाराधना करावी. आता गुरु असताना एवढ्या मोठमोठ्याने समाराधना होत असत की त्याला लाज वाटायची, मी तर एवढंसं अन्न घेऊन आलेलो आहे, त्यात किती जणांना खाऊ घालणार. मनामध्ये तर इच्छा दृढ आहे. असं करता करता 1-2 महिने जातात. महाराज एके दिवशी त्याला सांगतात की बाबा रे, आज मला तुझ्याकडचं जेवायचं आहे आणि तुझ्यावर इतर ब्राह्मणांना सुद्धा बोलव. तो तयारी करतो. अजून आज समोर असलेल्या काही पैशातनं आणखीन थोडंसं तूप आणि भाजी वगैरे आणतो. मग त्याही वेळेला बरोबर असणारे जे शिष्य आहेत ते त्याची मस्करी करतायत. अरे रोज आम्ही चांगलं पंचपक्वान्न खातो, आज काय तुझ्याकडचं एवढं खायचं का आम्ही, आज उपवास घडणार बहुतेक, असं करून ते वेगवेगळ्या प्रकारे त्याची टिंगल-टवाळी करतायत, त्याला टोचतायत, बोलतायत. तो बिचारा हिरमुसलेला आहे. महाराज परत सांगतात की जा रे बाबा, त्या ब्राह्मणांशिवाय की मी काही जेवायचो नाही, आज जेवलं तर तुझ्याचकडचं, नाही तर जेवायचं नाही. तर म्हणतो महाराज हे काही लोक माझं ऐकणार नाहीत, कारण की ते माझी थट्टा मस्करी करतात, मला बोल लावतात. तुम्ही तुमच्या काही जवळच्या शिष्यांपैकी कोणातरी जाऊन सांगा. तसं होतं. शिष्यांना महाराज त्यांना जबरदस्तीने बोलावून आणतात आणि त्यावेळेला 4 सहस्त्र लोक जेवली, गावातली लोक जेवली, पशुपक्ष्यांना खाल्लं गेलं आणि उरलेल्यांना पाण्यात टाकलं असं उल्लेख केले. आता हा एक आरती तिथे त्यांनी कदाचित गुरुचरित्रामध्ये जसं म्हटलंय की त्यांनी अन्नपूर्णेचं आवाहन केलं असेल, कारण की एवढं सगळ्यांना देऊन जेवढं सुरुवातीचं अन्न होतं ते तसंच्या तसंच राहिलं. असाच प्रकारचा किस्सा शंकर महाराजांच्या अध्यायात सुद्धा सापडतो. पण इथे 2 गोष्टी येतात की प्रत्यक्षात साक्षात नृसिंह सरस्वती असताना सुद्धा त्यांच्यावरती अविश्वास ठेवणारे किंवा निंदानालस्ती करणारे, टीका करणारे लोक त्याही वेळेला होती. मग यांच्याकडे न पाहता जर तुमच्याकडे असा दृढ विश्वास असेल तर नक्कीच तुमच्यावरती कृपा होईल,
हे त्याचा एक पुरावा आहे किंवा त्याचं एक प्रमाण आहे. आणखीन परत जर या 23व्या अध्यायात जायचंय, 18व्या अध्यायामध्ये जायचं, हे काय रोज तिकडे जाणारी लोक नव्हती. मग महाराज असे आपसूक कोणावर तरी कृपा करतात. न जाता कृपा होणं म्हणजे काय, तर तुमचं सदाचरण नेहमीच तुम्हाला फलित करतं. मला वाटतं गजानन विजय म्हणजे 10व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे. त्या खापर्ड्यांकडे गजानन महाराज गेलेले असतात आणि त्यांच्याकडे जो सेवा करणारा असतो त्यांच्या पत्नीच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण होते की महाराज आपल्याकडे येतील का. तर नवरा म्हणतो ते खापर्डे किती ते टिळकांचे मोठे मित्र आहेत आणि आपण कोण, आपण तर साधे असे सेवक दास आहोत, आपल्याकडे काही यायचे नाहीत बुवा ते. पण थोड्या वेळाने गजानन महाराजच त्यांना थेट विचारतात की बाई ग, तुमचं घर किती लांब आहे, मला तुमच्या घरी येण्याची इच्छा आहे. माझी ही आपोआप गुरुभक्ती ज्यांना लाभते की ज्यांच्या मनामध्ये खरोखरच गुरुविषयी भक्ती आहे, की जे सदाचारी आहेत, ज्यांच्या मनामध्ये परमार्थाविषयी काहीतरी उलाव आहे, त्यांना गुरुभक्ती नेहमीच प्राप्त होत असे, असं एकंदरपणे ह्या कथा ज्या आहेत त्या आपल्याला सांगत असतात. हे करत असताना जो शेवटचा अध्याय बघा, या गुरुचरित्राचं आणखीन एक अंग आहे. सुरुवातीला विश्वोत्पत्ती घेतलं म्हणजे गुरुचरित्र जात असताना सुद्धा ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या अवस्थेत जातं. आणि शेवटची जी भाग आहे त्या कथानकातली ती तुम्हाला शिव म्हणजे जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य प्रतिपादन असं आहे. कारण की श्री शैलगमनाला गुरु निघाले म्हणजे ते शिवपदाला गेले, तिथे त्यांनी जाऊन एकसंध म्हणजे त्यांनी एकत्व प्राप्त केलं असं त्याचा अर्थ होतो. आणि यातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या शिष्यांना किंवा नामधारकाला प्राप्त करायच्या अवस्था आहेत. म्हणून जर आपण नामधारक म्हणून पहिल्या अध्यायापासून सुरुवात केल्यानंतर हळूहळू 51व्या अध्यायापर्यंत जातपर्यंत आपण सुद्धा सिद्ध व्हायला पाहिजे, अशा प्रकारची रचना त्या गुरुचरित्राची केलेली आहे. त्यातले जर बारकावे आपण निर्मत्सर मल विक्षेपरहित होऊन जर त्याचा अभ्यास जर आपण करू शकलो, त्यातले एखादे छोटे छोटे जे त्यातले असलेले मोती, माणकं, हिरे आपल्याला सापडतील आणि त्यातनं आपला उत्कर्ष होऊ शकतो, अशी माझी स्वतःची धारणा आहे, स्वतःचा विश्वास आहे. आणि त्या चिंतनातनं आणि आणखीन काही विद्वान मंडळींनी केलेल्या लेखनातनं मी आत्तापर्यंतचा विषय मांडण्याचा प्रयत्न तुमच्याकडे केला होता. यातनं तुम्हाला किती पटलंय, किती आवडलंय, याच्यावर जर तुमचा काही वाद असेल तर वाद करू नका, फक्त सांगा, त्याचे मी कुठेतरी शहानिशा करायचा प्रयत्न करेन. पण हे जे मी माझ्या अनुभवातनं जे मला कळलं आणि ज्याच्यावर माझा विश्वास आहे तेवढंच मी तुमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न केला. जी झाली असेल ती गुरुची सेवा, जर काही त्यात योग्य असेल तर ते महाराजांचं आहे, त्याचं आणखीन थोडंसं श्रेय मी हेमंत राणानवरे सरांना देईन, आणि जर चुकीचं असेल ते सगळं मी माझ्याकडे ठेवतो. बाकी तुमच्या सगळ्या गुरुभक्तांची कृपा अशीच राहू दे. बोला सर. कुणाला काही प्रश्न असतील तर डायरेक्ट प्रश्न विचारा. मदत करणं आहे. अतिशय सुंदर झालं व्याख्यान, अतिशय सुंदर झालं. कृपा असो तुमच्यावर श्री गजाननाची, कृपा असो तुमच्यावर श्री गजाननाची, तुमच्या जीवनाला चव असो आनंदाची, सुख समृद्धी तर असावीच, श्रीमंती असावी मनाची, तुमच्या यशस्वी जीवनाला चव असो आनंदाची. हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना करतो. पेडणेकर सर, नमस्कार, सगळ्यांना धन्यवाद, फार प्रेमाने ऐकल्याबद्दल आभारी आहे. आज श्री पेडणेकर सरांचं व्याख्यान गुरु ग्रंथ आणि मानवी जीवनावर होणारे परिणाम याच्यावर अतिशय उत्स्फूर्तपणे मनपूर्वक व्याख्यान दिलेलं आहे त्यांनी. आता त्यांचे आभार कुठल्या शब्दात मानायचे हा एक मोठा प्रश्न आहे, कारण ते एक स्वतः जाणकार आध्यात्मिक बैठकी असलेले जाणकार व्यक्ती आहेत. पण शेवटी हा आभारचा प्रदर्शनाचा भाग माझ्याकडेच आहे. तर मी पुन्हा एकदा पेडणेकर सरांचे आभार व्यक्त करतो की एक विनंतीस मान देऊन गुरु ग्रंथावर बोलायसाठी प्रवृत्त झाले आणि त्यांचे अमोघ वाणीतून निघालेले शब्द आमच्या कानावर पडले, आमचं कान तृप्त केले, मन आनंदित केलं, मन उल्हासित केलं. गुरु ग्रंथाचं रहस्य काय आहे, काही गोष्टीचं त्यांनी उकल केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नमस्कार, सगळ्यांनी गुरुसेवेची संधी दिल्याबद्दल मी तुमचा अतिशय ऋणी आहे. चला, मी आज भाग्योदय ज्योतिष आणि कुंडली मंथन या ग्रुप तर्फे पेडणेकरांचं व्याख्यान झालं त्याबद्दल त्या ग्रुप तर्फे सर्वांचं स्वागत करतो आणि पेडणेकर सरांचे आभार व्यक्त करतो. आज ही मीटिंग संपली असे मी ते जाहीर करतो. धन्यवाद पेडणेकर सर. धन्यवाद.